मंडळी, आता बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील एका वादाची। त्या वादाचे धागे हे महाराष्ट्राला देखील जोडले। महाराष्ट्रातल्या शिर्डीच्या साईबाबांचे भक्त मंडळी जगभरात आहेत। उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतल्या मंदिरांमधूनही साईंच्या मूर्ती आहेत, पण याच मूर्तींवरून आता वाद सुरू झालाय। काशीच्या प्रसिद्ध बडा गणेश मंदिरासह जवळपास 14 मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे। सनातन रक्षक दलाकडून हे काम सुरू आहे। साईंबद्दल अनादर नाही, साई पूजेला विरोध नाही, पण इतर देवांच्या मंदिरात साईंची मूर्ती नको अशी सनातन रक्षक दलाची भूमिका आहे। आणखी जवळपास 28 मंदिरांमधून मूर्ती काढणार असल्याचं सांगितलं जात आहे। आम्ही कोणत्याही हिंदूंच्या आस्थेच्या आड नाही, पण ज्यांना साईबाबांची पूजा करायची आहे त्यांनी साईंचं वेगळं मंदिर बांधून पूजा करावी, असं या हिंदुत्ववादी संघटनेचं मत आहे। या वादाला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्नही सुरू आहे। उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र सगळीकडेच राजकीय पक्ष या वादात उतरलेत। उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असणं तसंच विरोध करणारी संघटना ही हिंदुत्ववादी असणं या मुद्द्यांवरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे। भाजपच्या सर्व नेत्यांनी या घटनेचा विरोध नोंदवलाय, पण ही संधी विरोधक सोडतील असं सध्या तरी दिसत नाही। आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप विरोधात हा मुद्दा वापरण्यात आला तर नवलही वाटायला नको। वाराणसी गणेश मंदिरांमधून, महादेवाच्या मंदिरांमधून साई मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दलाचे अजय शर्मा नेमकं काय म्हणालेत आपण ते आधी पाहूया। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र एक होकर के अपने मंदिरों से साईं को हटा रहे हैं, तो इसमें किसी को कष्ट नहीं होना चाहिए। जिसको कष्ट हो रहा है वो खुद सनातन द्रोही, शिव द्रोही और राम द्रोही है। भैया, कल LIU से फोन आया था कोतवाली से, उन्होंने भी जो है साईं भक्तों से बात किया। उन्होंने स्वयं कहा साईं भक्तों ने कि यहाँ पे या किसी भी शिव मंदिर में साईं मूर्ति बैठी है तो गलत है, हम लोग उसके पक्ष में नहीं हैं। आणि मंडळी, याच विषयावर आम्ही विचारला होता 0 ओव्हर मधला आजचा दुसरा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न काय होता तर काशीच्या काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, धर्माचं कारण देत साईंना लक्ष करणं थांबायला हवं असं तुम्हाला वाटतं का? आणि साहजिकच होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत। मंडळी, उत्तर प्रदेशातील वाराणसीत काही मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवल्याचे पडसाद हे महाराष्ट्रातही उमटले। साई भक्तांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। देशाच्या विविध भागातून शिर्डीमध्ये दर्शनासाठी आलेल्या काही निवडक भक्तांच्या प्रतिक्रिया आपण आधी पाहूया। बहुत गलत है, गलत नहीं है, बिल्कुल गलत है कि हमें ऐसा नहीं करना चाहिए। दुनिया में बहुत सारे लोग हैं, हर लोगों का अपना विचार है, हम किसी का विचार तो बदल नहीं सकते, हम अपनी आस्था जिंदा रख सकते हैं और वो हम यहाँ पे आके पूरी करते हैं। भेदभाव कभी भी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई में कभी भी भेदभाव नहीं रहना चाहिए। ऐसा हो तो गवर्नमेंट कुछ एक्शन लेना चाहिए है, इसके बारे में कड़क एक्शन लेना चाहिए। साई नगरी शिर्डीतील हिंदुत्ववादी संघटनांनी वाराणसीतील घटनेचा निषेध केलाय। हा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे। काही षडयंत्र करूनच असं हिंदू धर्मांना बदनाम करण्याचं काम या काही हिंदुत्ववादी संघटना करत असतील, पण आम्ही एक महाराष्ट्रातून सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने याचा पूर्ण विरोध करतो। आता निवडणुकीच्या काळामध्ये कुणी हिंदू धर्मांमध्ये, हिंदू धर्मियांमध्ये जातीवाद लावून किंवा त्यांच्या मनामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करून त्या गोष्टींचा अभाव येणाऱ्या निवडणुकांवर व्हावा यासाठी हे षडयंत्र, गुप्त षडयंत्र असू शकते। हिंदू समाजात एक दुफळी निर्माण होईल असं कृत्य या ठिकाणी घडत आहे। या कृत्याचा आम्ही एक शिर्डीकर हिंदुत्ववादी म्हणून या ठिकाणी खंडन करतो आणि याचा आम्ही निषेध नोंदवतो। पण महत्त्वाचं म्हणजे साई भक्तांची श्रद्धा लक्षात घेऊन राजकारणीही या घटनेकडे गांभीर्यानं पाहताना दिसले। हा कोणत्याही पक्षाचा विषय नाही, साईबाबा आपल्या हृदयात आहेत अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी दिली। तर विखेंचे विरोधक असलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा धर्माचा अतिरेक आहे आणि देशाला पुन्हा अंधार युगाकडे नेण्याचे प्रयत्न चालले असल्याचं मत व्यक्त केलं। साईबाबा हे राज्यघटनेला अपेक्षित धर्मनिरपेक्ष देव आहेत असंही थोरातांनी म्हटलंय। साईबाबा हे आमचे आधारस्थान आहेत, आमचे देवत आहेत। आमचं साईबाबांमुळे या राहाता तालुका आणि शिर्डी परिसरामध्ये सगळं जे काही वैभव प्राप्त आहे ते बाबांमुळे आहे।
आणि त्यामुळं बाबा हे सदैव मंदिरातही आहेत, आमच्या हृदयातही आहेत. आमच्या तालुक्यामध्ये अशा प्रसंगामध्ये सर्व पक्षाचे लोक, हा काय पक्षाचा विषय नाही, पण एक वैचारिकता आणि एक व्यासपीठ जे या तालुक्याला तयार आहे, अशा प्रकारे कुठंच आमच्या मंदिरामध्ये होणार नाही किंवा आपण ते होऊ देणार नाही. कारण की अनेक मंदिरामध्ये आता 10 देव आहेत आणि हे सगळे लोक एकत्रित राहतात. त्यामुळे हे कोणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. साईबाबा हे तर भारतातलं खूप म्हणजे कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान ते आहे. काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचं जे झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. शेवटी तुम्ही परमेश्वर एक आहे असं म्हणणारे आहात, असं असताना अशी कृती करणं म्हणजे पुन्हा एकदा अतिरेक, धर्माचा अतिरेक किंवा चातुर्वर्ण्याक जे नेण्याचे प्रकार आता सध्या चाललेले आहेत, मनुस्मृतिक जाण्याचा जो प्रकार चाललेला आहे त्याचा तो भाग मला वाटतो. कारण सर्वांना, सर्व जाती धर्मांना जे मानणारं असं साईबाबाचं स्थान आहे. आणि मंडळी, या संदर्भात आम्ही काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांच्याशीही संवाद साधला. आपण संतांना देव मानत असलो तरीही त्यांची मंदिरं ही धर्मशास्त्रानुसार वेगळी असावीत अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केली. संतांमध्ये देव बघणं वेगळं आणि देवाच्या समकक्ष संतांची मूर्ती स्थापन करणं वेगळं आहे. तसंच नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. साईबाबांना साईराम म्हणतात, ही त्यांच्यावरील श्रद्धा आहे, त्याचा आदर राखला जावा असंही मत त्यांनी व्यक्त केलं. जिथे गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीच्या मंदिरातच शेजारी गणपतीच्याच शेजारी साईबाबा आहेत, तर ते चुकीचं आहे. ते तिथून त्या मूर्ती काढून तुम्ही दुसरीकडे ठेवा. देवता ज्या आहे त्या देवतांचं स्वतंत्र मंदिर असलं पाहिजे, हा शास्त्राचा विचार आहे आणि माझाही विचार आहे. शिर्डी आज साईराम म्हणून जर रामाचा विषय तिथे येतोय, त्या नामाशी रामनाम जोडलं गेलेलं आहे, तर त्याला विरोध नसावा या मताचा मी नक्कीच मताचा आहे. मंडळी, उत्तर प्रदेशातल्या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं. असे प्रकार मोडून काढण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर अशा घटना टाळण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी आपण बोलणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. साईबाबा हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे. लाखो लोक त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि त्यांचा मूळ शोधून साईबाबाबद्दल अनादर व्यक्त करत असतील तर मला वाटतं हा घोर अपमान आहे. साईबाबाला मानणारा भक्त, माझ्यासारखा कार्यकर्ता 26 एप्रिलला प्रत्येक वर्षी 29 वर्षापासून मी साईबाबाच्या दर्शनाला जातो. 29 वर्षापासून साईबाबाच्या दर्शनाला जातो मी. अशा भक्तिस्थळाबद्दल, अशा संस्थानाबद्दल अशा पद्धतीने जर कुठं होत असेल तर मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे, संपवून टाकलं पाहिजे. दुर्दैवी घटना होती. मी भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित भाईंशी मी स्वतः बोलणार आहे. मला वाटतं हा प्रश्न सुटण्यामध्ये मदत होईल. अशा कोणत्याही मूर्तीची विटंबना करणं हे आपल्या संस्कृतीत धरू नये. विशेष करून वाराणसीमध्ये होणं याचं निश्चित मनस्वी दुःख आहे. शिर्डीत साईबाबांचं मंदिर जिथं उभं आहे ती जागा गोपाळराव बुटी यांनी दिली होती. शिर्डीतील बुटी यांच्या वाड्यामध्येच साईबाबांनी समाधी घेतली होती. त्या गोपाळ बुटींचे नातू सुभाष बुटी यांनी वाराणसीतील प्रकार दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली आहे. मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवायच्याच असतील तर पद्धत योग्य असायला हवी आणि भाविकांच्या भावनांचा आदर करून संबंधित मूर्तीची योग्य ठिकाणी पुन्हा प्रतिष्ठापना करून रीतसर पूजाही केली पाहिजे अशी अपेक्षा बुटी दाम्पत्याने व्यक्त केली. तर शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त संग्राम कोते पाटील यांनीही या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला आहे. सेक्युलर संत होते, कुठल्या जातीचं त्यांना काही हे बंधन नव्हतं. आता त्या मूर्त्या हटवण्याचा जो कार्यक्रम यांचा चालू आहे, त्यांनी त्या हटवण्याबद्दल आमचा निषेधच आहे. पण हटवल्या त्यांनी तर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना परत व्हायला पाहिजे. दुसरी जिथे कुठे ते ठेवतील, नुसतं कापडात गुंडाळून ठेवण्याचं बरोबर नाही. शिर्डीकरांच्या भावना याविषयी अतिशय तीव्र आहे. ते जे कोण लोक असं करतायत ती त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आम्ही सगळे मानतो. अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. इथून पुढच्या कालावधीत जर हे थांबलं नाही तर त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं
ते सगळं आम्ही ठरवून त्या गोष्टींना उत्तर देऊ, त्याचा तीव्र स्वरूपात निषेध करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.